नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कमी वेळात कमी गॅसमध्ये झटपट तयार होणारी व चविष्ट अशी रेसिपी दाखवणार आहे। त्याकरिता अर्धा वाटी वाटाणे, एक बटाटा, 2 कांदे, एक टोमॅटो, भरपूर सारा लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, त्याचप्रमाणे भरपूर सारी कोथिंबीर घेतली। मिक्सरच्या बाउलमध्ये हिरव्या मिरच्या काढून घेतल्या, त्यात सोललेले लसूण घेतले, 2 इंच अद्रक घेतले, भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, एक चमचा जिरे घालून मिक्सरला चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। ही पेस्ट एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेतली। ही रेसिपी मी कुकरमध्ये बनवणार आहे। त्याकरिता 2 वाटी तांदूळ, अर्धा वाटी तुरीची डाळ स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले। घेतलेल्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या। कुकरमध्ये 2 पळी तेल घातले, जिरे, मोहरी, तेजपत्ता व काही खडे मसाले घातले। त्याचप्रमाणे त्यात कढीपत्ता घालून चांगले तडतडू दिले। नंतर त्यात शेंगदाणे घालून घेतले व उभा चिरलेला कांदा घालून घेतला, तोही चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला। नंतर त्यात तयार केलेली पेस्ट घालून चांगली तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले। ही रेसिपी चवीला अप्रतिम व झटपट तयार होणार आहे। त्याचप्रमाणे त्यात कट केलेला टोमॅटो, बटाटे व घेतलेले हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून तेही घालून चांगले फ्राय करून घेतले। भाज्या चांगल्या फ्राय करून झाल्यानंतर त्यात मी सुहानाचा पुलाव मसाला वापरला आहे। कांदा, लसूण, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घेतले व चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले। भाज्यांना चांगले तेल सुटल्यानंतर त्यात धुवून ठेवलेले तांदूळ घालून घेतले व चांगले अलटीपलटी करून मिक्स करून घेतले। चवीला खूप सुंदर व टेस्टी असे पुलाव तयार होतो। पुन्हा त्यात गरम केलेले पाणी घालून घेतले व चांगले मिक्स करून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली व कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या। अगदी झटपट व चवीला अप्रतिम कमी गॅसमध्ये तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। बघा, आपला पुलाव घरात असणाऱ्या साहित्यामध्ये चविष्ट अशी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।